नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. जरांगे वर्सेस भुजबळ पाहूया टॉप 9 घडामोडी. जरांगे म्हणतात तसा GR काढा, ते मागतील ते द्या. त्यांच्यामुळे कुणीही नाराज नाही. छगन भुजबळांचे सरकारसह जरांगेंना चिमटे. त्याप्रमाणे आपण GR काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात. त्याचा पण आदर राखायला शिकलं पाहिजे. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही. सोयरे हा शब्द सरकारनंच लिहिला. शब्द लिहिताना विचार करायला हवा होता. सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का? जरांगेंचा सवाल. शब्द लिहायला मी नाही, माझे काय चूक त्याच्यात? राज्य सरकारला अधिकार आहेत का अशा पद्धतीचं हे? आता ते मला काय माहित, मी जर ते असतो तर म्हणलो असतो आहेत का नाहीत, मला काय माहित. तुमचं काम आहे, ते काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यावेळेस लिहितानाच मग तुम्ही विचार करायचा ना. व्याही व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या. जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहेर. त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना. व्यायाची व्यायाची ज्याची कोण असेल ना, जेवढी साखळी काढ निघेल तेवढी सगळ्यांना द्या. आता देव जरी खाली आला तरी मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. जरांगे पाटलांचा विश्वास. मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्यात, त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार. देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. देवही त्यांना घाबरणारच. जिथे त्यांना देवाचीही पर्वा नाही तिथे सरकार काय चीज. जरांगेंच्या देवाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे खोचक टोले. देव काय देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना. असं काय करतात देवांचं काय? ते बरोबर आहे ना त्यांचं. त्याच्यामुळे चूक असं काही. म्हणून तर म्हटलं की तिथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे. छगन भुजबळ काहीही करू शकत नाहीत. त्यांची चिंता करू नका. छगन भुजबळ यांच्या उपरोधिक टीकेनंतर मनोज जरांगेंचा पलटवार. अरे तो काही नाही करीत, त्याचं टेन्शन ना घेऊ तुम्ही, मी खंबीर आहे त्याला. तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. जरांगेंनी नव्हे तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरलंय. जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे GR काढण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी. बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत. चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा. GR वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते देऊन टाकायची. ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब. आपली संस्कृती पुरुष प्रधान. वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल. जरांगेंच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. वडिलाची जात पोराले लागतं, पोरीले लागतं, मायेची जात पोराले लागत नाही. आणि हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, ते सगळ्यासाठी करावं लागेल. SC असेल, ST असेल, तर हा मोठा घोळ, म्हणजे एवढं केलं तर हा मोठा घोळ देशामध्ये होईल. सरकारनं आता नोटिसींच्या भानगडीमध्ये पडू नये. जर आपल्या पोरांना अटक केली तर सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. नोटिसा दिल्या, त्या आपण घेतल्या सुद्धा, पण तुम्हाला एक काम मिळाले, जबाबदारी आहे. जर पोराला अटक केलं तर सगळे त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा, लाखाच्या संख्येत.